नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो हजारो महिलांच्या आयुष्याला नवी दिशा देतोय. होय, घर बसल्या पैसा कमावणाऱ्या स्त्रिया. आजच्या काळात फक्त नोकरी करणे हे यशाचं एकमेव मोजमाप राहिलं नाही. आज स्त्रिया घरातूनच लाखोंची कमाई करत आहेत, आपल्या कल्पकतेने, कौशल्याने आणि थोड्या धैर्याने. बदलता काळ आणि संधी यानुसार. पूर्वी असं वाटायचं की पैसा कमवायचा तर बाहेर जावं लागतंय, पण आता काळ बदलला आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाने या जग तुमच्या हातात दिलं आहे. घर बसल्या तुमच्या कला, विचार आणि मेहनतीला जागतिक बाजारपेठ मिळू शकते. आज आपण पाहूया अशाच काही जबरदस्त व्यवसाय कल्पना ज्या स्त्रिया सहजपणे घरातून सुरू करू शकतात आणि मोठा पैसा कमवू शकतात. घरगुती फूड बिझनेस. पहिली कल्पना आहे घरगुती फूड बिझनेस. जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तुम्ही चविष्ट पदार्थ बनवत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आज लोकांना घरगुती चव हवी असते, पण वेळ नसतो. तुम्ही दुपारच्या डब्याची सेवा, स्वीट्स, पापड, लोणचे, केक, स्नॅक्स यासारख्या वस्तू विकू शकता. तुमच्या शहरात छोटं नेटवर्क तयार करा आणि मग इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे ऑर्डर घ्या. थोड्या काळातच तुम्ही महिन्याला 30 ते 1 लाख रुपये कमवू शकता. हस्तकला आणि ज्वेलरी मेकिंग. दुसरा लोकप्रिय व्यवसाय म्हणजे हस्तकला आणि ज्वेलरी मेकिंग. हाताने केलेल्या वस्तूंची आकर्षण कधीच कमी होत नाही. तुम्ही बीड्स, दगड, रेशीम दोरा किंवा राळ वापरून सुंदर ज्वेलरी तयार करू शकता. आज हँडमेड प्रोडक्ट्सला मोठी मागणी आहे, विशेषतः ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जसे मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यावर खूप मागणी आहे. तुमचं एक छोटं ब्रँड ठेवा, फोटो काढा आणि ऑनलाईन विक्री सुरू करा. फक्त एका वर्षात तुम्ही 5 ते 10 हजार रुपयापासून लाखोपर्यंत पोहोचू शकता. फक्त हिंमत पाहिजे. ब्युटी आणि स्किन केअर प्रोडक्ट. पुढचा व्यवसाय आहे ब्युटी आणि स्किन केअर प्रोडक्ट बनवणं. आज लोक केमिकल फ्री उत्पादनाकडे वळले आहेत. तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक साबण, फेस पॅक, हर्बल क्रीम, शॅम्पू किंवा ऑइल तयार करून विकू शकता. यासाठी यूट्यूब आणि गुगलवर मोफत शिकवण्या उपलब्ध आहेत. सुरुवातीला छोट्या प्रमाणावर सुरू करा आणि जेव्हा ग्राहक वाढतील तेव्हा ब्रँड रजिस्टर करून विस्तार करा. हा व्यवसाय महिलांना सौंदर्य आणि स्वावलंबन दोन्ही देतो. ऑनलाईन ट्युटरिंग किंवा कोचिंग. जर तुम्हाला शिकवण्याची कला असेल तर ऑनलाईन ट्युटरिंग तुमच्यासाठी उत्तम आहे. गणित, इंग्रजी, संगणक, योगा किंवा मेकअप काहीही असो, तुम्ही गुगल मीट, झूम किंवा यूट्यूबवर क्लासेस घेऊ शकता. आज पालकांना त्यांच्या मुलांना घरातून शिकवायचं असतं, त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाची मागणी खूप आहे. महिन्याला 20 ते 50 हजार रुपये कमावणं अगदी सोपं आहे, जर तुम्ही नियमितपणे शिकवणी घेऊ लागलात तर. आजच्या काळात प्रभावशाली व्यवसाय आहे कंटेंट क्रिएशन. यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर लाखो लोक आपल्या कल्पना, अनुभव आणि ज्ञान शेअर करून पैसे कमवत आहेत. तुम्ही कुकिंग व्हिडिओ बनवू शकता, फॅशन टिप्स देऊ शकता, मोटिवेशनल व्हिडिओ, कथा किंवा शिक्षणविषयक कंटेंट तयार करू शकता. प्रारंभी मोबाईलने शूट करा, नंतर हळूहळू उपकरणं घ्या. प्रेक्षक वाढले की स्पॉन्सरशिप, जाहिरात आणि ब्रँड डील्समधून उत्पन्न मिळते. अनेक महिला आज यूट्यूबद्वारे महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त कमवत आहेत. फक्त त्यांच्याकडे हिंमत आणि धैर्य आहे, त्यामुळे ते करू शकले आहेत. टेलरिंग आणि ब्युटिक. जर तुम्हाला शिवणकामाची कला असेल तर टेलरिंग आणि ब्युटिक हा कायम मागणी असलेला व्यवसाय आहे. फॅशन कधीच थांबली नाही, थांबणार नाही आणि थांबूही शकत नाही. घरातूनच तुम्ही महिलांचे कपडे, डिझायनर ब्लाउज, साडी, फॉल, पिको, किड्स वेअर इत्यादी तयार करून विकू शकता. आज ऑनलाईन ग्राहकची घरगुती डिझायनर्सला पसंत करतात. तुम्ही ऑर्डरवर काम करा, सोशल मीडियावर तुमचे फोटो टाका आणि हळूहळू ग्राहक वर्ग वाढवा. हा व्यवसाय सर्जनशील आणि नफा देणारा आहे. रेसिन आर्ट, कॅन्डल्स आणि गिफ्ट्स तयार करा. आज गिफ्ट्स आणि डेकोरेशनचा काळ आहे. सर्वजणांना वाटतं त्याच्यापेक्षा माझं डेकोरेशन छान असावं, त्यामुळे सर्वजण स्पर्धा करतात एकमेकाची डेकोरेशनमध्ये सुद्धा. त्यामुळे रेसिन आर्ट, कॅन्डल मेकिंग आणि कस्टमाइज गिफ्ट्स या क्षेत्रात महिलांनी क्रांती घडवली आहे. सुंदर टेबल टॉप्स, किचेन्स, फोटो फ्रेम, मेणबत्त्या या वस्तूंची ऑनलाईन मोठी मागणी आहे. थोडं शिकावं लागतं, पण एकदा शिकल्यावर अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरतो. एका छोट्या कॅन्डल सेटची किंमत 500 रुपये असते आणि खर्च फक्त 100, 150, 200 रुपयेपर्यंत हळूहळू येऊ शकतो. ब्रँड तयार करा आणि सोशल मीडियावर प्रमोशन करा. डिजिटल सेवा. आता बोलूया टेक्नॉलॉजीबद्दल आपण. डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, ग्राफिक डिझाईन, कंटेंट रायटिंग हे सर्व घर बसल्या करता येतं. आज तुम्ही प्रत्येक छोट्या व्यवसायाला सोशल मीडियावर प्रमोशन हवंय. जर तुम्ही कॅनवा, ChatGPT किंवा इंस्टाग्राम मार्केटिंग शिकलात तर तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. प्रोजेक्टनुसार पैसे मिळतात. काही हजारापासून ते लाखापर्यंत हा व्यवसाय फक्त तुमच्या कौशल्यावर
आणि कल्पकतेवर अवलंबून आहे. आत्मविश्वास आणि सातत्य पाहिजे. मेन मुद्दा आत्मविश्वास आणि सातत्य. व्यवसाय सुरू करणं सोपं आहे, पण टिकवणं आव्हानात्मक आहे. सुरुवातीला अडचणी येतील, पण लक्षात ठेवा, प्रत्येक यशस्वी स्त्रीने हाच टप्प्यातून वाटचाल केली आहे. तुम्हाला फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आत्मविश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि शिकत राहा. आज इंटरनेटवर सर्व काही शिकता येतं. जे शिकतात आणि अंमलात आणतात तेच पुढे जातात. आज हजारो भारतीय महिला घरातून व्यवसाय करून आत्मनिर्भर बनल्या आहेत. कोणीतरी घरगुती मिठाई बनवून ब्रँड तयार केला, कोणीतरी यूट्यूबवरून कमावत आहे, तर कोणीतरी डिजिटल मार्केटिंगद्वारे जगभरातील क्लायंट्सला सेवा देते. यश कोणाचंही होऊ शकतं, जर तुम्ही धाडसाने पहिला पाऊल उचललात तर. मित्रांनो, घर हे मर्यादा नाही, तर एक शक्तिस्थान आहे. आज स्त्रिया घरातूनच स्वतःचा व्यवसाय उभा करत आहेत, कुटुंबाला आधार देत आहेत आणि समाजाला प्रेरणा देत आहेत. जर तुम्ही तुमचं आयुष्य बदलायचं ठरवलं, तर आज तुमचा पहिला पाऊल उचला. कारण यश मिळवण्यासाठी जागा नाही लागतो तो फक्त आत्मविश्वास. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, महिला उद्योजकांना टॅग करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया व्हिडिओत एक नव्या प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत घर बसल्या कमवा आणि आत्मनिर्भर व्हा.